राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं यंदा पालखी सोहळ्यानिमित्त गजर विठुरायाचा जागर आरोग्याचा हा उपक्रम राबविला जातोय। वारीच्या माध्यमातून आणि पुढारी न्यूजच्या साथीनं आरोग्य योजना घराघरात पोहोचवली जात आहे। आरोग्य विभागाचा हा उपक्रम काय आहे पाहूयात। रामकृष्ण हरी माऊली गजर विठ्ठलाचा जागर आरोग्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू करण्यात आलेला आरोग्याची वारी पंढरीच्या दारी अर्थात आरोग्य ज्ञानेश्वरी या कार्यक्रमामध्ये मी कीर्तनकार सपनाताई महाराज साखरे आपल्या सर्वांचं स्वागत करते। आपल्याला देण्यात येणारा आरोग्य सेवा आरोग्य योजना ह्या अधिकाधिक लोकाभिमुख व्हाव्यात याकरिता या कार्यक्रमातून अर्थात आरोग्य ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपण सर्व विठ्ठला भक्तांना सर्व वारकऱ्यांशी आरोग्य संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्याकडे आरोग्याबद्दल किती माहिती आहे। इथे काही वारकरी विश्रांतीला थांबलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्याकडे आरोग्याबद्दल किती माहिती आहे। विठ्ठल विठ्ठल हो, नक्कीच देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काही सुविधा आता ह्या केलेल्या आहेत प्रत्येक दिंडीला म्हणजे पाणी स्वच्छतागृह इथपर्यंत तर म्हणजे गोळ्या औषधं अगदी सलाईन कोण जर आजारी पडलं तर सलाईनची सुद्धा सोय देवेंद्र फडणवीस सरकारने केलेली आहे। त्यामुळं सर्वात प्रथम मी मुख्यमंत्री साहेबांचं मी धन्यवाद देईल। अरे वा, यांचं माऊलींचं म्हणणं आहे सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे अनेक सेवा ज्या उपलब्ध होतात त्या सेवांचाही आम्हाला परिपूर्ण फायदा होतो। तर माऊली, मी तुमच्याकडून आरोग्याबद्दलची काही माहिती जाणून घेणार आहे काही प्रश्नांच्या माध्यमातून, तर मला ती प्रश्नांची उत्तरे द्या। पहिला प्रश्न असा आहे की दारू पिण्याचे मानसिक परिणाम कोणते? 1 अधिक हुशारी, 2 नैराश्य चिडचिड आणि 3 झोप न लागणे। अधिक हुशारी। तुमचं म्हणणं काय? अधिक हुशारीचे। तुमचं म्हणणं काय? नैराश्य व चिडचिड। अरे वा, माऊलींनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे, नैराश्य व चिडचिड। तर दुसरा प्रश्न मी विचारत आहे, दारू मुक्ती करायला काय मदत होईल? 1 एकटं राहणे, 2 नशेतील मित्रांबरोबर वेळ घालणे आणि 3 समुपदेशन व व्यसनमुक्ती केंद्रात जाणे। समुपदेशन आणि व्यसनमुक्ती केंद्रात जाणे। अरे वा, अगदी बरोबर उत्तर या माऊलींनी या ठिकाणी दिलेले आहे। तर तिसरा प्रश्न असा आहे, लिंग निर्धारण का प्रतिबंधित आहे? 1 कायदा पूर्ण करण्यासाठी, 2 मुलींचं जीवन व समभाग टिकवण्यासाठी, 2 केवळ सरकारी खर्च वाचण्यासाठी। तुमचं म्हणणं काय? समभाव टिकवण्यासाठी। समभाव टिकवण्यासाठी। तुमचं? तर मुलींचं जीवन व समभाव टिकवण्यासाठी या ठिकाणी या तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर माऊलींनी अगदी बरोबर दिलेलं आहे। अशा प्रकारे आपण जाणून घेऊ शकतो की या विठ्ठल भक्तांकडे विठूच्या दर्शनाची आस आणि पायी चालत असताना यांनी आरोग्याची काळजी पदोपदी घेत आहेत आणि आरोग्याची परिपूर्ण माहिती यांच्यापर्यंत पोहोचत आहे आणि यांच्याकडे आहे। तर एकदा गजर करूया, माझ्या मागे म्हणा, गजर विठूचा, गजर विठूचा, गजर विठूचा, गजर विठूचा आणि जागर आरोग्याचा, जागर आरोग्याचा। धन्यवाद माऊली, धन्यवाद। विठ्ठल विठ्ठल। अनेक महिला अनेक माऊली आणखीन या ठिकाणी उपस्थित आहेत, तर आपण त्यांच्याशीही संवाद साधूयात। तर माऊली, मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, ज्यांना उत्तर येतील ते सांगा। तर पहिला प्रश्न असा आहे, कुष्ठरोग पसरतो का? 1 हो लगेच, 2 नाही सहज पसरत नाही आणि 3 पाण्याने। नाही पसरत। बिस्लरीचंच पाणी पितोय, पाणी काय वेगळं पित नाही, त्याच्यामुळे काय पसरत नाही नाही। नाही, अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे माऊलींनी। दुसरा प्रश्न असा आहे, कुष्ठरोगी व्यक्तींना स्पर्श केला तर आपणास होतो का? नाही। पर्याय हो लगेच होतो, 2 नाही औषध घेत असलेली व्यक्ती संसर्ग देत नाही आणि 2 फक्त रक्तातून होतो। औषध घेतला चालू असले तर होणार नाही। औषध घेत असलेली व्यक्ती संसर्ग देत नाही, अगदी बरोबर उत्तर दिलेले आहे माऊलींनी। आपण यांना 3रा प्रश्न विचारूया, डेंग्यू मच्छर कोणत्या वेळी चावतो? 1 फक्त रात्री, 2 सकाळी व दिवसा आणि 3 केवळ पावसात। काय उत्तर? रात्री। रात्री। तुमचं? रात्री। तुमचं काय उत्तर आहे? सकाळी चावतो, रात्री चावतो।
सकाळी व दिवसा अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे माऊलींनी. तर तिसऱ्याही प्रश्नांचं या माऊलींनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. या प्रकारे आपण जाणून घेऊ शकतो यांच्यापर्यंत असलेली आरोग्याची माहिती. विठ्ठला